सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होताच बारामतीमधील काटेवाडीमध्ये जल्लोष करण्यात आला। यावेळी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। काटेवाडीमध्ये कसा जल्लोष करण्यात आला त्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। मी सध्या बारामती तालुक्यातील काटेवाडीत आहे। हीच ती पवारांची काटेवाडी आहे, ज्या काटेवाडीतून परवा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी पुढे आली होती। सह्यांची मोहीम देखील या ठिकाणी ग्रामस्थांनी राबवली होती। काहीही करा, सुनेत्रा पवारांना राज्यसभेत पाठवा आणि केंद्रात मंत्री करा, ही मागणी पुढे आल्यानंतर आता सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय। काही वेळातच सुनेत्रा पवार आपल्या उमेदवारीचा अर्ज देखील भरणार आहेत, तशी प्रक्रिया देखील सुरू झाली आहे। ही घटना घडताच आता पवारांच्या या काटेवाडीत जल्लोष सुरू झालाय। हे अजित पवारांचे समर्थक आहेत, जे गुलालाने न्हाऊन निघालेले आहेत, आनंद साजरा करतायत। आपण त्यांच्याशी बोलूया। काय सांगाल? खरं तर गेल्या 2 दिवसापूर्वी याच काठेवाडीतून हा उठाव झाला होता आणि बघता बघता तुमची मागणी देखील आता पूर्ण झालेली आहे, गुलालाने न्हाऊन निघालेला आहात। अगदी आम्हाला खूप आनंद झाला आहे। आदरणीय सुनेत्रा वहिनी साहेबांना जो न्याय मिळाला आहे, जे त्यांचं काम होतं पूर्वीपासून 20-25 वर्ष त्यांनी काटेवाडीत आणि पूर्ण महाराष्ट्र राज्यात एक सामाजिक कार्य केलेलं होतं आणि त्याला कुठंतरी न्याय मिळावा असं आमच्या काटेवाडीकरांची मागणी होती। कारण जो लोकसभेमध्ये जो मतदान झालं ते पूर्णतः भावनिकतेवरती झालं, ते विकासाच्या मुद्द्यावरती झालं नाही आणि त्यात कुठंतरी जनता असते, शेवटी जनतेचा निर्णय मान्य करावा लागतो। आम्ही पण निर्णय मान्य केला, परंतु एक विकासाची दिशा ठरवण्यासाठी आदरणीय वहिनी साहेबांना बळ हे मिळलंच पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून, दादांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना बळ हे मिळलंच पाहिजे होतं। म्हणून आम्ही काटेवाडीकरांची मागणी होती। त्या मागणीस आदरणीय नरेंद्र मोदी साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील किंवा आपले तटकरे साहेब असतील, यांनी जी त्याला प्रतिसाद दिला त्यासाठी आम्ही पूर्ण काटेवाडीकर आम्ही त्यांचे आभारी आहोत। आणि आता इथून पुढे आमची एक मागणी मान्य झाली आणि आमची दुसरी पण मागणी मान्य हो की आदरणीय सुनेत्रा वहिनी यांना केंद्रात मंत्रिपद हे मिळालंच पाहिजे आणि विकासाला आणि पक्षाला राष्ट्रवादी पक्षाला बळ हे मिळलंच पाहिजे, अशी आमची 100% काटेवाडी ग्रामस्थांची मागणी आहे। काय आजच्या काय भावना आहेत? किती आनंद होतोय? एकंदरीत आज गुलाल जो आहे तो अंगावर पडलेला आहे। गेले 3-3.5 महिने काटेवाडीकर आणि तमाम बारामतीकर हे जीवाचं रान करून अजितदादा आणि सुनेत्रा वहिनी पवार यांच्या पाठीशी रात्रंदिवस झटत होतं। प्रत्येक गावातला माणूस ना माणूस मतासाठी फिरत होता, परंतु जसं सरपंच म्हणले की भावनिकतेच्या मुद्द्यावर काय विषय होतात, विकासाला लोकांनी महत्त्व दिलं नाही। परंतु येणाऱ्या काळात विकासाबरोबर इतर काही गोष्टी असतील सामाजिक, तर त्याबरोबर घेऊन आदरणीय वहिनी साहेब राज्यसभेत त्याविषयी उठाव करतील आणि त्या गोष्टी काय असेल ते मान्य करून घेतील। आणि सरपंच म्हणले त्या पद्धतीने आमच्या काटेवाडीकरांची अशी मागणी आहे की राज्यसभा दिल्याबद्दल महायुतीचं आम्ही सर्व काटेवाडीकर बारामतीकर मनापासून आभार मानतो। येणाऱ्या काळात वहिनी साहेबांना केंद्रात मंत्रिपद मिळाल्यानंतर कार्यकर्त्यात आणि राज्यभरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्यात एक उत्साह निर्माण होईल आणि कामाची उमेद निर्माण होईल। येणाऱ्या विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस टॉपला राहील, या दृष्टिकोनातून वहिनीला मंत्रिपद पाहिजे। तर आपण पाहतोय की सुनेत्रा पवार यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता सुनेत्रा पवार आपली उमेदवारी अर्ज जो आहे ते दाखल करतायत, तर त्याची प्रोसेस सुरू आहे। तोपर्यंतच पवारांच्या काटेवाडीमध्ये या ठिकाणी त्यांचे समर्थक जे आहेत ते अंगावरती गुलालाची उधळण करत या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करतायत। तर राज्यसभा मिळाली, लवकरच केंद्रामध्ये मंत्रिपद मिळावं ही प्रमुख मागणी देखील आता त्यांनी या ठिकाणी केलेली आहे। देवा राखुंडे, NDTV मराठी, काटेवाडी, बारामती।